नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बोलणार आहोत 17 डिसेंबरला झालेल्या क्लर्कच्या मुख्य परीक्षेबद्दल. तर क्लर्कच्या मुख्य परीक्षेबद्दल बोलताना असं जाणवतं आहे की पेपर 1मध्ये 50 मार्क्सला इंग्लिश केल्यामुळे खूप साऱ्या मुलांना टाईम कमी पडला आहे पेपर 1साठी, आणि ज्या लोकांना टाईम पुरलाही आहे तर त्यांनाही उतारा खूप अवघड गेला आहे. माझे स्वतःचे उतार्यात फक्त 4 बरोबर आले क्वेश्चन आणि 1 चुकला, म्हणजे 0च मार्क्स आले मला त्यामध्ये. आणि बऱ्याचशा मुलांना वेळ कमी पडल्यामुळे मग इंग्लिशचे घाईघाईमध्ये भरपूर सारे प्रश्न चुकल्यामुळे मराठीला एक दरवर्षी जसा ॲव्हरेज असतो पेपर 1चा तसलाच ॲव्हरेजचे मार्क्स ह्या वर्षी राहतील. फरक एवढाच आहे की ह्या वर्षी जागा जास्त आहे. आणि पेपर 2चा विचार केला तर पेपर 2 हार्ड म्हणण्यापेक्षा खूप लेंदी होता, वेळ खाऊ होता. त्यामुळे मुलांचे सोपे सोपे प्रश्नही काही सोडवायचे राहून गेलेत. पॉलिटीमध्ये कलमांवर भर असल्यामुळे प्रत्येक ठिकाणी कलम आठवावं लागत होते. आणि 5 नोव्हेंबरला ज्या पद्धतीचं मॅथ आलं होतं त्याच्यापेक्षा थोडंसं किंचित अवघड म्हणता येईल इकडचं मॅथ. त्या हिशोबाने आपण विचार केला तर ओपन लेडीजसाठी 90+ असणाऱ्या मुलींनी टायपिंग करायला काहीच हरकत नाही आहे. आणि ओपन जनरल मेल 105च्या पुढे असणाऱ्यांनी टायपिंग करायला काही हरकत नाही. कारण ज्यावेळेस 1054 जागा होत्या मराठी टायपिंगसाठी त्यावेळेस मुलींना फक्त 120 जागा होत्या. आणि आत्ता ही जी ॲड आहे जी पहिल्यांदा पडलेली तिच्यामध्ये बदल झाल्यानंतर, पण जी आधी आली होती ॲड तिच्यानुसार मुलींना इथे 640 जागा आहे. मुलींना 640 म्हणजे मुलांना 1500च्या पुढे जागा असणार ओपन जनरलला. त्यामुळे 105वाले ओपन जनरल आणि 90+वाल्या ओपनच्या मुलींनी टायपिंगची प्रॅक्टिस करायला काहीही हरकत नाही आहे. अजून ॲन्सर की आलेली नाही आहे, पण ज्यांना असं वाटतं की त्यांना तितके मार्क्स येतील त्यांनी नक्कीच टायपिंग जॉईन करावी. आणि कास्ट वाईजचा कट ऑफ चॅनलवर नंतर अपलोड केला जाईल ॲन्सर की आल्यानंतर. नमस्कार विद्यार्थी मित्र.